टम्म फुगलेली आणि काठोकाठ पुरण भरलेलं आणि इथे मी पुरण न वाटता मस्त अशी मऊसूत एकदम लुसलुशीत ओठाने खाईल अशी आज मी पुरणपोळी बनवते. मकर संक्रांती स्पेशल. तर भरपूर अशी ही टिप्ससोबत तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मऊ लुसलुशीत पुरणपोळी होण्यासाठी कणिक मळणं महत्त्वाचं आहे. तर आता पहिल्यांदा आपण कणिक मळून घेणार आहोत. तर इथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप मैदा घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायचं आहे, म्हणजे पुरणपोळीला खूप छान रंग येतो. आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला पीठ मळण्याची पद्धत कशी आहे ते पहिल्यांदा बघूया. तर पहिल्यांदा थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीला मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळून झालेलं आहे. तर इथे एक टोप घेतलेला आहे. टोपामध्ये कणिक ठेवलेली आहे आणि पाणी ओतलेलं आहे. अर्धा ते 1 तास आपल्याला कणिक अशी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. कणिक इकडे भिजते तोपर्यंत आपण आता कुकरला डाळ लावून घेऊया, म्हणजे डाळ आपण पुरणाची शिजवून घेणार आहोत. तर इथे डाळ छान भिजलेली आहे. एक अर्धा तास मी पाण्यामध्ये डाळ भिजत ठेवलेली होती. अशा पद्धतीने जर डाळ तुम्ही भिजवली आधी तर मऊसूत शिजते आणि पटकन शिजली जाते. तर डाळ कुकरमध्ये घातलेली आहे. आता आपण इथे हळद थोडीशी घालूया आणि इथे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1-2 चमचे इथं तेल घालायचं आहे. डाळ छान मऊसूत शिजते आणि इथे गरम पाणी घालायचं आहे डाळ शिजण्यासाठी. तर डाळ शिजवून घेऊया. तर इथे आपली डाळ छान शिजलेली आहे. 4 ते 5 शिट्ट्यामध्ये डाळ मऊसूत शिजलेली आहे. अगदी मऊसूत अशी शिजली पाहिजे. तर इथे डाळीमधील पाणी काढून घेतलेलं आहे. आता याच कुकरमध्ये आपण ही डाळ पहिल्यांदा स्मॅश करून घेऊया. अशा पद्धतीने स्मॅश करायची आहे की जेणेकरून एकही डाळ राहिली नाही पाहिजे. तर डाळ बारीक होण्यासाठी आपल्याला डाळ शिजणं महत्त्वाचं आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण डाळ स्मॅश करून घेतलेली आहे. आता इथे आपण गूळ घालूया. तर 1 वाटी इथे मी हरभऱ्याची डाळ घातलेली होती, तर इथे 1.5 वाटी मी गूळ घातलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता गूळ आणि डाळ आहे ती आपण चांगली मस्त अशी परतून घेणार आहोत. आता इथे मी वेलची पूड, बडीशेप पूड आणि जायफळ थोडंसं किसून घातलेलं आहे. अगदी थोडीशी हळद घालायची आहे. पुरणाला रंग खूप छान येतो. आता हे पुरण चांगलं आपण परतून घेणार आहोत. तर इथे मी पुरण वाटणार नाही, डायरेक्ट मी कुकरमध्ये स्मॅश करून हे पुरण परतून घेणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. पुरण आपलं हे परतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे पुरण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता पुरण तिकडे तयार आहे आपलं. तर इकडे कणिक ही छान भिजलेली आहे. कणकेमधील पाणी पूर्ण काढलेलं आहे. तर कणिक छान मस्त मळण्याची ही सोपी ट्रिक आहे. खूप छान मस्त मऊसूत अशी भिजली जाते पाण्यामध्ये जर कणिक ठेवली तर. तर कणिक अशी आपण चांगली मळून घ्यायची आहे हाताने आणि वरतून तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये पुन्हा एकदा आपल्याला छान कणिक मळून घ्यायची आहे. अगदी लोण्यासारखी कणिक होते आणि पोळ्या मऊसूत होतात. काठोकाठ पुरण भरले जाते आणि पोळी बिलकुल फुटत नाही. तर कणिक इकडे आपण छान मळून घेतलेली आहे. पुरण पण आपलं लोण्यासारखं मस्त चांगलं तयार झालेलं आहे. तर आता आपण पुरणपोळी लाटायला सुरुवात करूया. तर इकडे कणिक घेतलेली आहे. आता कणकेचा गोळा घेऊया. तर बघू शकता कणिक अशी उचलली की तारेसारखी लांबत आहे. तर कणिक आपली मस्त पुरणपोळीसाठी तयार झालेली आहे. आता छोटासा गोळा घेऊया. तर कणिक आपली पुरणापेक्षा थोडीशी कमी घ्यायची आहे आणि पुरण जास्त घ्यायचं आहे. तर कणकेचं प्रमाण आणि पुरणाचं प्रमाण आपलं सेम घ्यायचं नाही. कणिक थोडीशी कमी आणि पुरण जास्त वापरायचं आहे. थोडासा पिठाचा हात लावून आपण आता इथे कणकेची पारी बनवलेली आहे आणि पुरण भरपूर घालायचं आहे. तर दोन्ही हाताने असा उंडा बनवायचा आहे. हाताला जर चिटकत असेल तर आपण पुन्हा एकदा पीठ लावून असा गोळा बनवायचा आहे. खूप छान असं हे उंडा बनलेला आहे आपला आणि वरती जे थोडंसं पीठ राहतं ते काढून टाकायचं आहे आणि मस्त असा गोल आपल्याला गुबगुबीत असा उंडा बनवायचा आहे. तर इथे आपला पुरणाचा उंडा तयार झालेला आहे बनवून आणि इथे मी तांदळाची पिठीवरती ही पुरणपोळी लाटत आहे. तांदळाच्या पिठीवरती पुरणपोळी लाटल्यामुळे पुरण सर्व बाजूनी पसरले जाते आणि जास्त करून पीठ लागत नाही आणि पुरणपोळी छान सरकली जाते लाटताना. तर अशा पद्धतीने आपली मस्त अशी काठोकाठ मस्त पुरण पसरलेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे पुरण पसरलेलं आहे आणि पोळी कुठेही फुटलेली नाही लाटताना आणि पुरण न लाटता हे पुरण आपण बनवलेलं आहे. आता आपण पुरणपोळी लाटून झाल्यानंतर तव्यावरती तूप घातलेलं आहे आणि या तुपावरती आता दोन्हीही बाजूनी आपल्याला खमंग अशी टम्म फुगेपर्यंत खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे. तर पोळी बघू शकता किती छान अशी फुगलेली आहे टम्म एकदम, कारण की आपली कणिक छान झालेली आहे आणि पुरणही छान झालेलं आहे. दोन्हीही प्रमाण छान असले तर पोळी आपली फुटत नाही आणि अगदी मऊसूत लुसलुशीत होते. तर अशा पद्धतीने आपल्या सर्व पोळ्या इथे बनवून झालेल्या आहेत.
आणि अगदी मऊसूद ओठाने खाईल अशा झालेल्या आहेत. तर पुरण बनवण्याची पद्धत तुम्हाला इथे सांगितलेली आहे न वाटता, आणि कणिक पण मी इथे कशा पद्धतीने मळायचे आहे तेही तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवले सर्व, तर अशी ही पोळी बनली जाते अगदी मऊसूत आणि ओठाने खाईल अशी. आणि काठोकाठ असं पुरण भरलेलं आहे आतमधून. बघू शकता तुम्ही किती छान अशी लुसलुशी झालेली आहे पोळी. तर ही रेसिपी तुम्ही मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक नक्की करा. थँक्यू.